5 षटकाचे मॅच आहेत. प्रशांत शुक्ला 5 ओव्हरची मॅच आहे. कुलदीप ड्रायव्हर 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात ठेवा. चला शुभम, आता तुम्ही थोडस लक्ष द्या, जास्त वेळ इथे वाया घालू नका. 5 षटकाची मॅच आहे. एक बॉलर 2 ओव्हर टाकणार आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. सिमी क्रमांक पहिला आपण पाहणार आहोत. राजेश सोरटे इन ऍक्शन मध्ये आपल्या समोर स्क्रीन वरती. स्ट्राइक वरती आकाश नवले. पहिला चेंडू इथे फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळाडू आणि चेंडू मध्ये लागला. अवेलेबल होता, वेगाने गेला होता चेंडूवरती. तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण करतो. खाता ओपन होत आहे इथे राजेश सोलटे. चेंडू खेळाडू तिथे आला होता सागर. परत एकदा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा पळून पूर्ण करतोय मैदानाच्या आत. 2 चेंडूवरती 4 धावा. मोठा फटका इथे आला होता. पुढचा चेंडू परत एकदा खाली टाकला होता. खाली चेंडूचा एकदम योग्य वापर केला मनगटाचा. त्याच्यावरती 2 धावा इथं प्राप्त होताना पायवटेत. परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होते राजेश सोरटे, मॅन फ्रॉम कालेवाडी. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मध्ये बिक्की दास आहे. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 5 धावा धाव फलकावरती. स्टारकास्ट वाढताना पाहायला भेटतोय. शेरू लोहार आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतोय. राहुल लोहार अर्थात शेरू मिड ऑफच्या दिशेने. मिडॉनला अमित तांबे, त्याच्या बाजूला धनंजय काळे. डीप मध्ये समीर भोसले. सागर शॉर्ट मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट मध्ये निजाम. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बिक्की दास. पॉइंटला इस्माईल शेख. शॉर्ट मध्ये कव्हर मध्ये सुचित. विकेटच्या पाठीमागे प्रशांत शुक्ला. असे 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आत संघ उतरलेला. परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू आतल्या बाजूला. आपण पूर्ण दिल्ली बिग बॅश मध्ये पाहिलं सर, दिल्ली धमाका मध्ये पाहिलं. अनेक टीमांमध्ये हा खेळाडू खेळताना पाहिलं. डिंगडॉंगचा खेळाडू आहे सध्याला. जर पाहिलं तर कर्नाटक, गोवा, यूपी, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर सर्व जागेवरती या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने मैदानावरती फलंदाजाला नाचवलेला आहे. तोच गोलंदाज राजेश सोरटे. परत एकदा इथे चेंडू वेगाने टाकला होता. चेंडू इथं बॅट उचलण्याच्या पहिलेच चेंडू इथं बॅटला लागतो ना पाहिजे. एवढा वेगाने चेंडू आला होता. चेंडू येतोय डॉट. 5 धावा धाव फलकावरती. उद्या भिवंडीला परत एकदा इन ऍक्शन मध्ये दिसन राजेश सोरटे. अंडर-25 NB या संघामध्ये. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. सुचित डाऊन द बॉल. इथे फलंदाज होते बाद. सुशांत ची इथे खेळी समाप्त होती. एका षटकानंतर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. 5 धावा धाव फलकावरती 1 ओव्हर नंतर.
अमित तांबे गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करा राजेश सर, विनंती आपल्यास. आपल्याला देखील उद्या लवकर जायचे. परत एकदा इथं वेगाने टाकला होता. गुडलेवरनं चेंडू परत एकदा उसळी घेतो. आडव्या बॅटने इथं स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू येतो डॉट. एकदा 5 ओव्हरची इथे सामने आहेत आज. मेगा फायनल 10 वाजता इथं सर्व हे महोत्सव संपून जाईल. 5 धावांवरती दुसरा फलंदाज इथे बाद होताना पाहायला भेटतोय. हो परत एकदा बिगिट केलाय. पहिला चेंडू वरती इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समीर भोसले डाऊन द बॉल. इथे प्रशांत भोईर देखील होतोय बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. चला मातोश्री 11 हडपसर आणि पर्वती 11 कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. मातोश्री 11 हडपसर त्याच्या विरोधात पर्वती 11 आपण टॉस साठी यायचं लगेच. कॅप्टन कल्लू किंवा बंटी माने दोघांपैकी एक जण टॉस साठी यायचं इथे. पर्वती 11 कॅप्टन चला या. दुसरा षटक मैदानाच्या सुरू 3 फलंदाज बाद 5 रन वरती. स्टेअर केला परत एकदा. तिथं मिड ऑफला दिशेने मिडॉनच्या दिशेने तिथं खेळाडू आहे. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटते. हो परत एकदा रनआउटची संधी इथे डिसिजन पेंडिंग. चला फलंदाज बाद होतोय. ओयुटी रनआउटच्या स्वरूपामध्ये अमर गोरे देखील होते बाद. पहिल्या धावनच आउट झाला ना बोला. पहिल्या रनला इथं फलंदाज बाद. षटकची समाप्ती 5 धावांवरती चौथा फलंदाज बाद. राजेश सोरटे परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. आपला एसपीएलचा दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया राजेश सोरटे कशी गोलंदाजी करतो. स्ट्राईक वरती कुलदीप धायबर. नॉन स्ट्राईक वरती ओमकार. मागच्या मॅच मध्ये ओपनिंग साठी आला होता पण या मॅच मध्ये लो ऑर्डर मध्ये फलंदाजी करण्यासाठी आला तो ओमकार. चला स्पीडअप करा राजेश सोरटे. हो पहिला चेंडू इथे उसळी घेत
कटचा वापर इथे टर्न होताना पाहायला भेटतो वेगाने. इथं कुलदीप धायबरला चेंडू कळालाय. अगदी बॅटीवरती चेंडू लागत थर्डमॅनच्या दिशेने जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो 6 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर कालेवडे 11चे स्पॉन्सर आयुबबाई शेख यांच्याकडनं अमित तांबेला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आले. एक सुंदर गोलंदाजी केली. 3 फलंदाज बाद केलेत अमित तांबेंनी. हो परत एकदा वेगाने टाकला चेंडू. चेंडू डॉट इथे येतोय. कुलदीप धायबर मोकलचा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करतोय. हो वेग मैदानाच्या आत होता. अगदी 3 स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला होता. सोयर मारा व्हाईट बॉल. सात धावा धावफलकावरती तिसरा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. परत एकदा चेंडू डॉट. चला मातोश्री 11 आणि पर्वती 11 कॅप्टन या. मातोश्री 11 पर्वती 11 कॅप्टन यायचे. पर्वती 11 आहे मातोश्री 11. लास्ट बॉल. तीन ओव्हर नंतर 7 धावा धाव फलकावरती 5 फलंदाज बाद. शेवटचे 2 ओव्हर इथे शिल्लक आहेत. अर्धा संघ डगआउटच्या दिशेने इथे तंबूच्या आसने इथं विश्रांती करताना पाहायला भेटतो. तो वाघ सुपरस्टार खेळ संघ मैदानाच्या आत. सात धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवरती निजाम. चला घाई करा निजाम, थोडस घाई करा. ओहो पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट टाकला. डावखोर गोलंदाजच्या विरोधात डावखोर फलंदाज मैदानाच्या आत खेळताना पाहिलं. नेहमी आपण पाहिले की जेव्हा गोलंदाज लेफ्टी असेल तेव्हा लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आत येतो फलंदाजी करण्यासाठी. चेंडू आत कट होतो त्यामुळे त्याला जास्त सोपं होतं फलंदाजी करणार त्याच्या विरोधात. पण इथे लाईन थोडीशी भरटताना पाहायला भेटते. इथं चेंडू येतोय व्हाईट बॉल. 8 धावा धाव फलकावरती. 5 पासून जर पाहिलं तर एकही धाव बॅटीने आली नाहीत. फक्त व्हाईट च्या स्वरूपामध्ये धावा वाढताना पाहायला भेटत. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे बाद होताना पाहायला भेटतोय. परंतु दाडव बॅटिंग खेळा खालच्या टोला लागतोय. इथं बॉल एक धाव इथं सिंगल पाहायला भेटत. खूप वेळ नंतर इथं बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय. चला प्रेक्षक थोडं वरती बसा. प्रेक्षक जे मॅचचा आनंद घेतात ते थोडस वरती बसा विनंती आहे. खांब्यापाशी जे थांबलेले प्रेक्षक विनंती आपण थोडस वरती बसा. 9 धावा धावफलकावरती
3.2चा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. राजेश सोरटे थोडासा फिल्डिंग मध्ये फेरबदल करतोय. हो, परत एकदा इथे कटरचा वापर होतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. परत एकदा चेंडू डॉट. चला फलंदाज बाद. 6 फलंदाज बाद. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत तो कॉल चुकीचा होता. प्रशांत शुक्ला तर चेंडूवरती पोहोचला आणि तो फलंदाज बाद. काळूराम लवले न्यू बॅटर मैदानात 6 फलंदाज बाद. परत एकदा इथे चेंडू येतो डॉट. एक चेंडू वरती इथं आवाज येताना पाहायला भेटते स्टेडियम मधनं. पूर्ण प्रेक्षक इथं खचाखच भरलेले आहेत कालेवाडी संघाचे ग्राउंडमध्ये, ग्राउंडच्या बाहेर आणि डगआउटमधनं देखील तसा आवाज सर्व खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवताना पाहायला भेटते. हो हो, परत एकदा चेंडू डॉट. वाळगावच्या संघाच्या विरोधात कालेवाडीचा संघ. षटक संपले ते 4 षटकानंतर 9 धावा, 6 फलंदाज बाद. चला मातोश्री संघ शेवटचा कॉल असेल, लवकर या. कल्लू बंटी पंधरा बिगिट केलाय. चेंडू हवेत, इथे फलंदाज होते बाद. 7वा फलंदाज बाद प्रशांत शुक्ला. पहिल्या चेंडूवरती इथे बाद करण्यात यशस्वी ठरतो फलंदाजाला. चला मातोश्री 11 हडपसर आहे का इथे? दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. इथे 9 धावा आतापर्यंत झालेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. निजाम डाऊन द बॉल, इथे कॅच पकडतोय, फलंदाज होते बाद. चला घ्या टॉस करून, किरण भाऊ किंवा गणेश भाऊ टॉस करून घ्या.
चला मातोश्री इलेव्हनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकाचा सामना असणार आहे. दुसरा सेमीफायनल आपल्या समोर येणार आहे. पर्वती इलेव्हन त्याच्या विरोधात मातोश्री इलेव्हन हडपसर. सागर आणि बंटी या दोन कॅप्टन होते इथे. हो परत एकदा चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहिलं होतं. प्रत्येक चेंडूवरती इथे टर्न प्राप्त होतोय प्रशांत शुक्लाला. स्ट्राईक वरती काळूराम. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू टॉट. परत एकदा 11 धावा इथे करायचे आहेत. शुक्ला चला लवकर करा. 10च्या पहिले आपल्याला संपवायचे. चला चेंडू पूर्वात. शुभम माले. शुभम माले आहेत का आत? बॉल आहे ना आत तुमच्यापाशी? द्यायचं का एक बॉल द्या. किरणवीर. शुभम कॅच धरा. राहू द्या पुढच्या मॅच साठी लागेल. चला शुक्ला या लवकरात. अंपायर 7च आहेत. पळत या. चला पर्वती इलेव्हन आपण सज्ज राहायचंय. वॉर्मअप करून घ्या. स्ट्रेचिंग करून घ्या. बॉडी गरम करायची असेल तर एक राऊंड मारून घ्या. स्ट्राईक वरती राहुल लोहार. नॉन स्ट्राईक वरती प्रशांत शुक्ला. गोलंदाजी मार्क वरती ममतेश. राहुल लोहार. पहिला चेंडू इथे ऑन साइडला इथे खेचून काढलाय. स्क्वेअर लेगला चेंडू इथे जातो सीमारेषा पार. हा येतो षटकार. अण्णा इथं आगमन झालं अण्णाचा. कालेवाडी संघ इथं फायनल मध्ये प्रवेश जसंच करताना पाहायला भेटलं. अण्णा डायरेक्ट घरातनं 4 व्हीलर काढून मैदानाच्या वरती त्यांचं आगमन झालेलं आहे. सर्व कालेवाडीचे प्रेक्षक इथे स्टेडियम मध्ये पाहायला भेटत. पहिल्या चेंडूवरती आला षटकार शेरू लोहारच्या बॅट मधनं. मॅन फ्रॉम भोसरी शेरू लोहार. ऑफ साइडला फटका खेळा. कवसला तिथं खेळाडू आहे. डॉट चेंडू येतोय. इथे फलंदाज बाद. चला पळत या. चला फलंदाज पाठवा लवकर. 4 धावांची गरज आहे. 5 धावांची.
स्टेअर केला परत एकदा अमित तांबेच्या बॅट मधनं फिनिंग शॉट. याचबरोबर अय्यूब शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी फायनल मध्ये दाखल होतोय. हा आता पुढचा सेमी फायनल असणार आहे तो पर्वती 11 त्याच्या विरोधात मातोश्री 11 हडपसर संघ. 5 षटकाचे सामने, 5 ओव्हरची मॅच. फायनल देखील 5 ओव्हरचीच असणार आहे, याची देखील नोंद घ्या.